Okay, so all students have understood? Sin theta upon cos theta is equal to tan theta. Write it down in your notebooks and by heart this equation. काय झालं का त्यांना? ओम दादा जेवायला येतात. हा कसं काय झालंय? मी काय विचारलं नाही पण खूप खुश दिसले. अरे बाप रे, देवच पावला म्हणायचं. मला काय वाटतं माहिती ना, हा सगळा वाईट काळ आहे ना, तो असा निघून जाणार आहे. म्हणजे असे काळे ढग जाऊन ना पुन्हा असा चंद्र दिसायला लागणार आहे. ओम दादा म्हणजे चंद्र. हा म्हणजे उदाहरण ग. त्यांना किती मोकळी हसतेस ग तू, आणि हसलीस की खूप छान दिसतेस. आता ओम दादा पण मला हेच म्हणत होते. हो ए धना, तुला ओमदादानी म्हणलेलं जास्त आवडतं का मी म्हणलेलं ग? ओम दादांनी. ओके स्टुडंट्स, लेट अस कंटिन्यू विथ आवर क्लास. व्हॉट मी म्हणलेलं पण आवडतं. ए धना, धना मी आज ना खूप खुश आहे. काय विचार? का? अगं माझी एक बायको आहे. हो, आणि ती काही न विचारता काही न सुचवता सरळ तिने मला पहिल्यांदाच मिठी मारली. अगं ए धना लाजून दाखव ना. ए आमच्याकडे काम इन्स्टंट आहे, लाज म्हणलं की लाजायचं आहे की नाही? हा धना, मला काय हात सोडा, मला पानं घ्यायचं. धना धना. So students, now our class is over. I am happy. गुड, मस्त वाटतंय ना तुला? रोज कर, तुला कामाची गरज आहे. उगाचच गेलीस ना तू त्या आश्रमात वगैरे. इथे तुझी गुरुमा असताना कशाला जायचं त्या आश्रमात? काय ग? मेडिटेशन वरून ना एक कॅम्प मधली गंमत आठवली. सांगू? सांग ना. आम्ही तिथे गेलो होतो ना, तर आय हॅड ऑलरेडी लॉस्ट इट. माझी कशावर नाही चिडचिड होत होती बरं का. अर्थात. आणि तिथे खूप डास होते. मी म्हणलं ना तुला, तर मुळात ना ते डास स्वतःला कुत्रे समजत होते. आणि आपण कुत्रे आहोत असं समजून ते बेदम चावत होते बरं का. आणि ते मुळात गुणगुणत नव्हते, ते भुंकत होते. आता मुळात काय झालं की किस्सा याच्या पुढेच आहे. दुसऱ्या दिवशी आम्हाला मेडिटेशन हॉलमध्ये एकत्र जमवलं ना, 30-40 जणांना कोंबून बसवलं हॉलमध्ये. आणि अचानक एक मोठा आवाज झाला. अगं कसला? काय आलं, सगळे जण होते ना तिथले, ते एकमेकांकडे संशयाने पाहायला लागले. मेडिटेशन असतं ना तेव्हा त्या काळामध्ये फार खायचं नसतं, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ढळू नये म्हणून. बरोबर आहे. तर एक व्यक्ती होती कोणीतरी, ती बहुतेक रात्रीच खूप दाबून खाऊन आली होती. मग मेडिटेशन. चला चला चला, सुरू करा सुरू करा. कुठे भाऊ? येतात ते, आंघोळ करून येतात म्हणाले मला. हो का? बर 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 बर, नक्की येत आहेत ना? हो. काय झालं? थांबा ना, त्यांना येऊ दे ना, मग खा. छान झाले. येऊ दे काय, येऊ दे, आलोच. चला सुरुवात करूया. अरे हे काय, तुम्ही थांबलात कशाला? सुरू करायचं ना. हे तुम्ही अजून आला नसता ना तर यांनी सुरूच केलं होतं. मी ओरडले म्हणून थांबले. दिवसभर काही खाल्लं ना? दिवसभर काही खरंच खाल्लं नाहीयेस तू? हो नाही ना, ते क्लासमध्ये खायला वेळच झालाय ना. कसला क्लास? अहो ते मी सांगितलं नाही का तुम्हाला, ते पटवर्धन क्लासला जातो मी शिकवायला. आता ते अच्छा अच्छा, चालू झालं का रेग्युलर ते? म्हणजे रेग्युलर म्हणजे आता अजून प्रोबेशनवर आहे, पण मला 1-2 महिन्यात ते म्हणले बघून मग तुम्हाला फायनल करूया. अरे मस्त आहे. काय कसं चाललंय? चांगलं चाललंय. म्हणजे काय, पोरांना कंट्रोल ठेवायला फार अवघड जातं. आता आज गंमतच झाली ओम भाऊ. म्हणजे काय झालं, मी शिकवत होतो आणि फळ्याकडे वळलो तर एक पोरगा मागणं मांजराचा आवाज काढायला लागला. सगळी पोरं हसतायत. मग काय करावं अशा वेळी कळत नाही ना. आणि मग तेवढ्यात पटवर्धन सरांनी ते बाहेरनं बघितलं आणि मग आला आणि त्या पोराला असलं झापलं ना, सगळे चिडीत चूप. म्हणजे काय माहिती ना ओम भाऊ, मी गणित चांगलं शिकवतो, पण मला ते पोरांना कंट्रोल करता येत नाही तेवढं फक्त. जयेश भाऊ, असं कसं करून चालेल? पोरांवर कंट्रोल यायला पाहिजे.
सवय व्हायला पाहिजे. काय लाजली, पहिल्या दिवसापासून हिचं लाजणं काही बदलत नाहीये. अरे कसं घर असं मुलांनी भरलं पाहिजे ना, माणसांनी असं घर भरलं पाहिजे. अरे काय बाकीचे कुठे आहेत मंडळी? बोलवा बोलवा. मधू, शोभना मावशी, अरे या लव. गेले नाही का सगळे? ओके. जयेश भाऊ, मी ज्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला होतो ना, तिथल्याच हॉस्टेलमधल्या एका मेसमध्ये ना असं लिहिलं होतं. ते सुविचार असतात ना, मी ते कृष्ण अर्जुन असे चित्र वगैरे असतात, ते गीता सार वगैरे लिहिलेलं असतं ना, तसं एक लिहिलं होतं की जे जायचे ते जाणार, जे राहायचे ते राहणार, जे व्हायचं ते होणार, मग चिंता कशाला करायची. हा, मी त्या बेस्टच्या मालकाला पैसे देताना पैसे द्यायचे नाही म्हणजे कशाला. जे खायचे ते खाणार, जे बुडवायचे ते बुडवणार, मग चिंता कशाला करायची. तो आमिर भैया क्या कहते हैं कि भैया ऑल इज वेल. 3 Idiots. म्हणजे आपण तिघ. हाँ तो चलो शुरू करेंगे. शुरू कर. 1 मिनिट. आमच्या घरी आम्ही सगळे जेवायच्या आधी प्रार्थना म्हणतो एकत्र. तुम्ही काय करता? आम्ही सगळे असे हात धरतो एकमेकांचे हातात. हो हो हो. म्हणजे डोळे एकदा घट्ट मिटून घेतले की समोर काय वाढून ठेवलं ते काही कळतच नाही. रणजित, मग ते करायचं नाहीये का आता? चला प्रथेप्रमाणे सगळ्यांनी हातात हात घ्या. रोज घेतो तसे डोळे मिटा. हा चला 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 चला. ओम भाऊ, ओम भाऊ, सुरू करायचं ना? सुरू करा. कामत आजोबा, कामत आजोबा. कोण ओम? अरे ये ये ये, बस बस. नाही नाही नको, मला ऑफिसला जायचंय. काही नाही, तुमची आठवण आली म्हणून आलो विचारायला. कशी आहे तब्येत तुमची? अरे हे विचारणारं कोणीतरी या जगामध्ये आहे हे पाहूनच मी धन्य झालो बाबा. मी काय करणार रे, म्हणजे म्हाताऱ्यांचं पेन्शनरांचं जे काही चालू असतं ना रुटीन, तेच चालू आहे. म्हणजे विचार करत राहायचं, त्याचा शोध घेत राहायचं. अरे वेळ जायला पाहिजे ना.
नाही तर काय आहेस माहितीये का, शेवटी मी या खुर्चीत बसतो आणि विचार करतो. मनामध्ये वाईट विचार येतात, विकृत विचार येतात, आणि हे सगळे घाणेरडे विचार दूर करण्याचा, हटवण्याचा मी प्रयत्न करतो. दुसरं काय करणार रे. पण तुम्ही वाईट विचार करता का? म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या जगण्याला काही पर्पजच नाहीये? आणि मग तसं वाटत असेल तर मग पर्पज शोधा. इतके वर्ष तेच केलंय ना रे बाबा मी. तुझी पोरं बाळं जेव्हा तुला सोडून जातील ना, तेव्हा तुला माझ्या मनामध्ये काय पोकळी आहे ते जरा तरी समजून येईल. त्याची काही गरज नाहीये. आई बाबांनी मला सोडलं तेव्हापासूनच माझ्यात ती पोकळी आहे. पण आपल्यालाच आपल्या एकटेपणाशी फाईट करावं लागतं. आणि मला हे असं मिटून जाणं नाही आवडत. त्यामुळे आय कॅरी ऑन. बरं वाटलं तू माझी आपणहून चौकशी केलीस ना, मला खूप बरं वाटलं. तू बरा दिसतोयस. तुझे आणि तिचे प्रॉब्लेम्स मिटले का रे? बऱ्याचदा प्रॉब्लेम्स मिटत नाहीत आजोबा. आपल्यापुरते आपल्याला ते संपवावे लागतात. चला येतो. वेळच्या वेळी औषध घ्या. हो. अच्छा. हाय आई, कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? कशी वाटतेय? आज बरंच बरं दिसतंय तुझं इशू. बरं, एक्सलंट आहे मी. म्हणजे गुड न्यूज आहे का? कसली गुड न्यूज? अगं म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण मिटलं ना आता. आई, मला आयुष्यात आनंदी असायला फक्त ओम हे एकच कारण आहे का? बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ना. आणि आता माझं लक्षात यायला लागलंय की किती काय काय करायचं राहून गेलं होतं माझं. बट नंदलेस मी आता ठरवलंय छान फोकस करायचं इतर सगळ्या गोष्टींकडे राहून गेलेल्या. इट्स नेव्हर टू लेट. भरकटायला होतं कधी कधी, नाही? इशू, मला पूर्वीसारखं तुझं बोलणं ऐकून इतकं बरं वाटलंय बाळा. वाटतंय ना. चला, व्हेरी गुड. हो. आई, मला सॉरी म्हणायचं होतं तुला. काय इशू? गेले काही दिवस मी, म्हणजे तू इथे आली होतीस तेव्हा पण मी खूप वाईट वागले तुझ्याशी. मला खरंच भान नव्हतं मी काय बोलत होते, काय वागत होते. परत जर का मी कधी असं केलं ना तर मला एक कानफटात मार आणि मला ताळ्यावर आण. सॉरी. इट्स ओके इशू. आय कॅन अंडरस्टँड पिल्लू. बरं चल, मी ठेवू का फोन आता? मला पटकन ऑफिसला पळायचंय. आज सर एक नवी केस देणार आहेत मला. हो. ओके, आय लव्ह यू. बाय. बरं बरं. बाय बाय बाय. आणि ऐक ना, तू संध्याकाळी फ्री झालीस ना की मला मेसेज टाकशील? निरुपरा, तू फोन कर मला. हा. बाय.
नॉनसेन्स आहे. अहो पण मी काहीच नाही केलंय. आपोआप बंद झालंय. आई शपथ, खरंच मी काही नाही केलं. अहो मग बडबडताय काय तुम्ही? करा ना काहीतरी. सॉरी, मला ना भीती वाटते बंदिस्त जागांची. इट्स सायकोलॉजिकल. पण मला आवडतात बंदिस्त जागा. काय होतंय सोन्या माझा? खूप काम आहे का? हा, मी येऊ का मदतीला? गुड मॉर्निंग ओम्या. गुड मॉर्निंग काके साहेब. बोला. चला म्हणजे आता आमच्या लाईनला आलाच म्हणायचा. नाही नाही, मी अजून वकिलीच करतोय. अरे तसं नाही रे, म्हणजे आता नॉर्मल वागायला लागलास. घरच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना ओम्या, खरंच खरंच खूप बरं वाटलं मला. करेक्ट आहे का? किती दिवस आपण ते आता कवटाळून बसणार आहोत? झालं ते गेलं, मागे पडलं. अब आगे की सोचना है. येस ओम्या, माझ्या फिल्म मध्ये काम करणार का? तुझा सिनेमा चालायला नको असेल तर नक्की करेल. अबे तू काम करणार असं पिक्चर चालू दे ना, ते पडू दे ना, मसाणात का जाईना. पूर्ण झाला म्हणजे झाला. ए, तुझ्या फिल्मसाठी एक ऑडिशन दिली आहे मी चांगली. हो माहितीये माहितीये, मधुला ईशा समजून प्रपोज केलं. सॉरी सॉरी यार ओम्या, म्हणजे ते चुकून तोंडातून निघून गेलं यार. या आठवणी असतात ना, त्या बेकार असतात राव. आणि त्या आठवणी जर चांगल्या असतील ना तर सॉरी मेहर, तुला दुखवायचं नव्हतं बरं का, पण ते चुकून तोंडातून निघून गेलं यार. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार. इट्स ओके काके, मी सुद्धा त्याच प्रोसेसमध्ये आता. लगेच नाही विसरता येत. आणि हे जग इतकं छोटं आहे ना, कुठे ना कुठेतरी भेट होतेच. आणि मग ते अवघडले पण नकोसं होतं. मी देवाकडे एकच प्रार्थना करतोय, काही झालं तरी ईशाला माझ्या समोर आणू नकोस. नंतर त्या आठवणी विसरण्याच्या प्रोसेसमध्ये ती बाधा येते. आय लव्ह यू ओम्या. चल कापतो, काम आहेत खूप. गुड डे. ओके बाय, काळजी घे. काय मॅडम,
आज काही काम नाही वाटतं. बाकीची माणसं बघा कशी धडाधडा कामं करतात. ब्रह्मे सरांचं इंजेक्शन घेऊन आलीस का? नाही, पण तुला काय झालंय? ओके. का आता काय एवढं प्रेम आलं? गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीयेत ग आशू. ए प्लीज, हा आता तुम्हाला हे सांगू नकोस. तुम्हाला ओम दिसला होता, मग आमची नजरानजर झाली, मग मी घाबरले आणि पळून आले. दुसरं काहीतरी सांग. प्रेम आशू, अगं काय? देव करो आणि तो कधीच माझ्या समोर नको येऊ दे. तथास्तु.